बोलतेस बघतो कवा कवाच एक नंबर आयडिया दिलीस. मला काय वाटतंय तू काय सध्या बाटली भरून बदाम खायला लागलीस ग. तुझं डोकं एकदम फास्ट चालायला लागले. नाही नाही डाएट मध्ये सध्या अक्रोड सामील केलेत मी. सपने तुला का नाही माझ्याकडनं 50 ग्रॅम अक्रोड गिफ्ट. थँक्यू. थांब जरा तिला कामाला लावते. चला जरा ए नेबळट ती सिलेंडरचा राहू दे बाजूला. जा चूल पेटवून स्वयंपाक कर आणि समजा येत झालं पाहिजे बरं का सांगू की होते. मम्मी साहेब बाहेर चुलीवर एवढं सगळं स्वयंपाक एवढं सगळं चुलीवर कसं शक्य आहे? बाहेर ऊन बघा किती लई त्रास होईल उन्हाचा. आपण दुसरा सिलेंडर मागूया की. आधीच बाजारात सिलेंडरची मारामार आहे आणि त्यात मागवलं तर लगेच तुला कुणी आनंद देणार आहे का? हा जा सिलेंडरचं राहू दे बाजूला. चूल पेटून स्वयंपाक कर पटपट आणि समजा येत कर बर का. सांगितलं नाही म्हणशील पुन्हा. आज चुलीवरचं जेवण जेवू का नाही का सपने? हा हा बेस्ट आहे. मम्मी साहेब आहो पण ए जेवढं सांगितलं तेवढं करायचं आणि तोंड चालवण्यापेक्षा का नाही हात चालव पटपट. जा लाग कामाला. ते चूल बिल घे पेटवायला तवर आम्ही आलोच. चल का सपने चला. पूर्वा मॅडम सत्यदादावर काय बरोबर नाही केलं. कसला राग काढतात काय माहित. कुठलाही ठोस पुरावा नसताना अटक केली. कायद्यानं वागत नाही तर मॅडम. ओ भंडारी मामा अहो काही काय बोलताय. मॅडम नेहमीच कायद्यानं वागतात आणि मला नाही वाटत की मॅडम काय चुकीचं वागलेत म्हणून. हो परतरे तुम्ही इथं नवीन आहात. इथं काय चाललंय काय नाही तुम्हाला काय माहित नाही. तुम्ही गप्प राहा. हे बा कांबळे मला एवढंच म्हणायचं की आपण भंडारी मामा मॅडम आल्या. वा भंगार टपरी आज बंद आहे चक्क. बरं गुड मॉर्निंग मिस्टर सत्यजित सुर्वे. छान झोप झाली असेल ना तुझी इथे. माझ्या माणसांनी तुझा पाहुणचार पण चांगला केला असेल. चहा कॉफी काही हवंय का? अहो सांगा सर तुम्हाला चहा कॉफी काही हवंय का? नाही लवकर सांगा कारण आणायला वेळ लागेल ना. इथूनच आणला असता पण तुझ्या मित्राची ती फालतू टपरी आज बंद आहे. काय झालं? तुझ्या मित्राचं दुकान बंद आहे हे ऐकून एकदम धक्का बसला का तुला? पण चांगली गोष्ट आहे तो तुझ्यासारखा नाहीये. तो शहाणा आहे. त्याच्या लक्षात आलं बहुतेक की आपण सुद्धा जास्त वेळ इथे राहिलो तर आपल्याला आपल्या मित्रासोबत इथे येऊन कंपनी द्यावी लागेल म्हणून तो आधीच पळून गेला. असो तू मज्जा करा आतमध्ये एकदम नीट. तुझ्या चहा पाण्याची सोय मी व्यवस्थित करत राहीन आणि इथे तुला जास्तीत जास्त मज्जा करता यावी म्हणून तुझा मुक्काम पण वाढवेन. पूर्वा मॅडम तुम्ही ना किती बी जोर लावा माझा इथला मुक्काम तुम्हाला वाढवता येणार नाही. तुमच्या समोर कॉलर उडवत थाटत बाहेर पडणार नाही. काय म्हणालास? माझ्या समोर तू कॉलर उडवत थाटात बाहेर जाणार.
इतक्या डोक्यावर परिणाम झाला तुझ्या? दिवसा ढवळ्या उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं बंद कर. तुझी इथून सुटका होणार नाहीये. इथे कायदा माझ्या हातात आहे हे विसरू नकोस. त्यामुळे तू इथून कधी बाहेर पडणार आणि तुझ्या त्या कामचुकार वाघमारे मॅडम कधी पुन्हा इथे कामावर येणार हे सगळं मी ठरवणार आहे. कसं आहे पूर्वा पाटील मॅडम, कायदा तुमच्या हातात आहे खरा, पण माझं जग ना तुमच्या कायद्यावर नाही, माझ्या वायद्यावर चालतं. कारण आपला वायदाच आपला कायदा आहे. त्यामुळे तुमचा कायदाच काय, तुम्ही स्वतः सुद्धा आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. सत्यादा दादा पण एकच चाल चालतो आणि राजा पण एकच चाल चालतो. फक्त राजा योग्य वेळ बघून चाल चालतो आणि हा राजा काय चाल चालणार आहे हे तुम्हाला योग्य वेळ आल्यावर कळलंच. पूर्वा पाटील मॅडम. हे का अवसन तुझ्यात काय? हा अजून चुलच पेटवून झाली होय तुला? बघितलं का? उगाच नाही भेट म्हणत मी हिला. मम्मी साहेब, अहो सरपण ओलय. अगं मग लाकडा ओली असते तरी जळते की सरपंती. जरा प्रयत्न कर. हा बरोबर आहे, प्रयत्न परमेश्वर. सिलेंडर असला असता का नाही का पटकन जेवण बनलं असतं बघ तिकडं. आता ही जी चूल बी पेटना झाली अजून. इथं उपाशी भरायचं का आता आम्ही? कर पटपट. करते काहीतरी. काहीतरी नाही, स्वयंपाक कर स्वयंपाक. तुला काय झालं दात काढे?